नमस्कार मंडळी. चहाच्या वेळेला काहीतरी खमंग आणि कुरकुरीत खायची इच्छा झाली की आपण काय करतो? पॉकेट उघडतो आणि चिप्स, सेव, फरसाण खाऊन घेतो. बाजारातून आणलेलं फरसाण चालतं, पण घरचं काहीतरी पौष्टिक बनवायला वेळ आणि मन दोन्हीही लागतं. यामुळे आपण टाळतच असतो. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक अशी रेसिपी जी खूप कमी वेळात तयार होते, महिनाभर ठेवता येते आणि मेथीमुळे आरोग्यालाही परफेक्ट आहे. सर्वात आधी 250 ग्राम मेथी, ताजी मेथी धुवून बारीक चिरा. नंतर कढई गरम करून त्यात 1 चमचा साजूक तूप टाका आणि त्यात मेथी घालून फक्त 2 ते 3 मिनटं हलकी परतून घ्या. यामुळे मेथीचा कच्चा वास जातो आणि पापडीला अप्रतिम अशी चव येते. आता आपण एका मोठ्या भांड्यात कोरडी सामग्री मिक्स करूया. 2 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी रवा, पांढरे तीळ, ओवा, हिंग, चवीनुसार मीठ, लाल तिखट, चिली फ्लेक्स आणि हळद. तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या चवीनुसार घालू शकता. आता हे सर्व कोरडी मसाले मिक्स करून घेऊ. मसाले सारखे मिसळणे खूप महत्त्वाचे आहे, म्हणजे चव एकसारखी येते. यात आपण 2 चमचे तेल घालू आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊ. आता हे आपले सर्व मिश्रण मिक्स झाले आहे. आता यात आपण परतून घेतलेली मेथी घालू. आता आपण यात परतून घेतलेली मेथी आहे ते यात घालू आणि सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ. आपल्याला मेथीमुळे थोडा ओलसरपणा असतो. पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं. लागेल तितकंच पाणी घालायचं. अगोदर मेथी सर्व कणकेत मिक्स करून घ्यायची आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचा गोळा बनवून घेऊ. लागेल तेवढेच पाणी घाला, एकदम पाणी घालू नका. याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता हा आपला गोळा तयार झालेला आहे. 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवू. आता 5 मिनिटं झाले आहेत. याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. पीठ जितकं घट्ट तितकी पापडी उत्तम बनते. तळताना पापड्या फुगतात आणि आतून कच्च्या राहतात. हे टाळण्यासाठी मी तुम्हाला एक खास टिप देणार आहे. एक गोळा घेऊन शक्य तितकं पातळ लाटा. जितकी पातळ तुम्ही लाटाल तितकीच पापडी खस्ता बनेल. तळताना पापड्या फुगतात आणि आतून कच्च्या राहतात. हे टाळण्यासाठी मी तुम्हाला आता एक खास ट्रिक देणार आहे. आता इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जी बहुतेक जण चुकवतात. पापडी कितीही छान पीठ मळलं, किती चांगलं लाटलं, तरी तळताना ती फुगली तर तिचा खमंगपणा जातो आणि पापडी कडक होते. म्हणून पापडीला तळताना बिलकुल फुगू देऊ नये. यासाठी एक छोटी जबरदस्त ट्रिक आहे. आता लाटलेल्या पोळीवर काट्याने सर्वत्र छिद्रे करा. यामुळे पापडी तळताना बिलकुल फुगत नाही. ही ट्रिक वापरली की पापड्या एकदम बिस्किटासारख्या खस्ता होतात आणि अगदी बाजारासारखा टेक्स्चर मिळतो. वाटी, कटर, झाकण जे आवडेल गोल किंवा चौकोनी आकाराचे तुम्ही काप करून घ्या. आता आपल्या पापड्या सुंदर आकाराच्या तयार झालेत. पण तळण्याच्या अगोदर अजून एक छोटासा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. पापड्या जितक्या समान जाडीच्या असतील तितक्या छान कुरकुरीत होतात आणि तळताना रंगही एकसारखा येतो. म्हणून कापल्यावर त्या एक एक करून प्लेटवर व्यवस्थित लावा. या छोट्या तयारीमुळे पापड्या तेलात टाकल्यावर चिकटत नाहीत आणि तुटतही नाहीत. एका कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल जास्त तापलेलंही नसावं आणि जास्त थंड पण नसावं. पापड्या तेलात टाका. गॅस मंद ठेवा आणि दोन्ही बाजूनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. धीम्या आचेवर तळल्यास त्या कुरकुरीत होतात आणि जास्त दिवस टिकतात. ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या कुटुंबासाठीही बनवा. अशाच प्रेमाने केलेल्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर आजची रेसिपी उपयोगी वाटली तर तुम्ही एक लाईक करा. ही रेसिपी नक्की बनवा आणि तुमचे रिझल्ट मला कमेंटमध्ये कळवा. ही रेसिपी इतकी सोपी आणि पटकन बनणारी आहे की एकदा केल्यावर तुम्ही
नक्कीच पुन्हा पुन्हा कराल. मेथी असल्यामुळे चव तर छान येतेच, पण हे स्नॅक्स हेल्दी आहे आणि चहाबरोबर किंवा प्रवासात न्यायला एकदम परफेक्ट आहे. घरात लहान मुलं असोत की मोठे, सगळ्यांनाच आवडणारा असा हा स्नॅक्स आहे. सर्वात भारी म्हणजे एकदा बनवल्यावर महिनाभर अगदी कुरकुरीत राहतो. चला, आता बघा आपल्या पापड्या रंग किती छान सोनेरी झाला आहे. तुम्ही एकदा घरात बनवायला सुरुवात केली की बाजारातल्या पापड्या आणाव्याच वाटणार नाहीत. या पापड्या चहासोबत घ्या आणि मजा करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.